नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सत्या निरूपाला म्हणत असतो की निरूपा, आता तुला मी नाही पैसे कमवून दाखवलं ना तर माझं नावच चेंज कर तू. निरूपा त्याला म्हणते की चल हट रे. तेव्हा मीरा सत्याला म्हणत असते की अहो मी काय म्हणते की तुम्ही एखादं दुसरं काम शोधा ना. त्या मीराला म्हणतो की ए धुमकेतू, इथं काही कामं रस्त्यावर पडलेली असता का? काय बोलतीयस तू हे सगळं? निरूपा मीराला म्हणत असते की अगं जाऊ दे त्याला, तसंही तो काही महिनाभर टिकणार नाही, एका दिवसातच पळून येईन माहितीये मला. सत्या म्हणतो की बरं, आणि जर मी 1 महिना टिकलोच तर तू सांगशील का सगळ्या जगाला की मी तुझा मुलगा आहे म्हणून? निरूपा त्याला म्हणत असते की आणि समजा जर तू नाही टिकला तर तू काय करशील मला सांग बरं. सत्या म्हणतो की जर मी महिनाभर नाही टिकलो तर मी माझं नाव बदलून टाकेल. निरूपा म्हणते की हो का, मग आत्ताच तुझं नाव बदलून घे, कारण मला पूर्ण खात्री आहे की तू जिंकणारच नाहीये, जिंकणार तर मीच आहे. सत्या निरूपाला म्हणत असतो की आणि समजा जर मी जिंकलो ना तर तुला हे सगळ्या जगासमोर मान्य करावं लागेल की आपली चांगली लई चांगली आहे, फक्त सत्यजित सारखा मुलगा असायला हवा. मीरा सत्याला म्हणत असते की हो ऐका ना. तेव्हा सत्या म्हणत असतो की ए धुमकेतू, तू काय मध्ये मध्ये टोकू नकोस हा, आणि बाप चल बरं तू, आपल्याला आता लगेच निघायचंय हा. सत्या आता त्याच्या रूममध्ये कपडे भरण्यासाठी गेलेला असतो, तर मीराला फार वाईट वाटत असतं, कारण सत्या 1 महिन्यासाठी जाणार असतो. सत्याचे बाबा मीराला समजावून सांगत असतात की अगं पोरी जाऊ देत ना, आता त्याने ठरवलंय तर करू देत त्याला काम, आणि तू त्याच्यावर नाराज नको होऊस, आणि तसंही आता तो घेतोय ना जबाबदारी, करतोय ना काम, तर जाऊ देत ना मग. मीरा म्हणते की ठीक आहे बाबा, जर हे कामासाठी जाणार असेल तर माझं काही म्हणणं नाहीये, असं म्हणून मीरा आता तिच्या रूममध्ये आलेली असते. तर सत्या मात्र त्याची बॅग भरत असतो, आणि सत्याचं बॅग भरणं बघून मीरा डायरेक्टली डोक्यालाच हात लावते, कारण सत्या फक्त त्या बॅगमध्ये कपडे कोंबत असतो. मीरा जेव्हा ते बघते तेव्हा मीरा विचार करत असते की अशी कशी बॅग भरली आहे. मीरा त्या बॅगेला हात लावणार तेवढ्यातच सत्या मागून ओरडतो की ए धुमके, तू माझ्या बॅगला हात नाही लावायचा हा. हे बघ, मला लगेच निघायचंय आणि तू माझ्या कुठल्याही वस्तूला अजिबात हात लावायचा नाही. मीरा आता सत्याकडे रागाने बघत सगळी बॅग आता खाली करून टाकते. मीराने आता संपूर्ण बॅग खाली केलेली असते. सत्या म्हणत असतो की अगं धुमके, तू काय करतेस तू हे सर्व? तेव्हा मीरा म्हणते की बाजूला व्हा बरं तुम्ही, असं कोणी बॅग भरतं का? सत्या म्हणतो की ए बाई, मी काही तुला नाही सोबत घेऊन जाणार आहे, आणि मी तर असेच कपडे घालत असतो. आता टेबलवर चादर अंथरते. टेबलावर दारूच्या बाटल्या ठेवलेल्या असतात, तर त्या दारूच्या बाटल्या देखील ती खाली ठेवते. मीरा त्याच्या कपड्यांना इस्त्री करून देणार असते. सत्या तिला म्हणत असतो की ए धुमके, तुला कळत नाहीये का, मला हे बाय असेच कपडे आवडतात, मला काही इस्त्री वगैरे आवडत नाही हा. मीरा म्हणते की अहो तुम्ही डायरेक्टर सोबत चाललाय ना, बॅग कशी भरायची तुम्हाला काही माहित आहे की नाही? सत्या म्हणतो की हे बघ, माझं असंच असतं, मला चुरगळलेले कपडेच घालायला आवडतात, आणि मला काही कोण नाव वगैरे ठेवत नाही. मीरा म्हणत असते की तो डायरेक्टर तुम्हाला कशाला नाव ठेवेल, तो मलाच नाव ठेवेल ना की याचं लग्न झालंय, याची बायको ह्याच्याकडे लक्ष देते की नाही. सत्या म्हणतो की या सत्यजितला नावं ठेवण्याची कोणाची अवकातच नाहीये. तर मीरा हसते आणि म्हणत असते की हो, मग तोंडावर नसेल कोणी नाव ठेवत, पण पाठीमागे सगळेच नाव ठेवतात. मीरा आता पुन्हा सत्याच्या कपड्यांना इस्त्री करायला लागते. तेव्हा सत्या म्हणत असतो की काय करतेस तू, तुला सांगितलं ना हे इस्त्री वगैरे करू नको. खरं तर इस्त्री या शब्दाचाच मला खूप राग आहे. इस्त्री आणि स्त्री दोघीही तापल्या ना मग जोराचा चटका बसतो. मीरा आता सत्याच्या कपड्यांना छान इस्त्री करून देत असते. तेव्हा सत्या तिला म्हणत असतो की तू का करतेय माझे कामं, मला असं वाटतंय ना की तुला मला इथून जाऊनच द्यायचं नाहीये. मीरा आता रागाने सत्याकडे बघत असते, आणि सत्याला ती म्हणत असते की तुम्हाला ना तर काही अक्कलच नाहीये. मी तुमची एवढी चांगली बॅग भरून देते, बाहेर जाताना बॅग कशी भरायची असते हे देखील तुम्हाला माहित नाही. उलट मी तुम्हाला एवढी चांगली बॅग भरून देत होते, परंतु तुम्हाला त्याचं काहीच नाही. आता भरा स्वतःचीच बॅग. सत्या मीराला म्हणत असतो की एवढं भाषण द्यायला तू काय माझी बायको आहेस का? तेव्हा मीरा आता सत्याकडे बघू लागते. त्या सत्याला आठवतं की मीराने सत्याला सांगितलेलं आहे की मी त्याची बायको आहे म्हणून, आणि मग सत्या गप्प बसून घेतो. तर मीरा म्हणत असते की आठवतं ना तुम्हाला मी कोण आहे, मी मीरा सत्यजित गायकवाड आहे. सत्या आता बाजूला जाऊन मीरा काय करते हेच बघत असतो. मीराने अतिशय सुंदर पद्धतीने सर्व ड्रेसेस बॅगमध्ये भरून ठेवलेले असतात, त्यांची छान घडी घातलेली असते, टूथब्रश, टॉवेल सगळं काही त्या बॅगमध्ये तिने भरलेलं असतं, आणि अतिशय सुंदर अशी बॅग भरून ती आता सत्याच्या हातात देते आणि सत्याला म्हणते की घ्या तुमची बॅग. सत्या मात्र बॅगकडेच बघायला लागतो, कारण त्याने आयुष्यात कधी अशी बॅग भरलेली नसते आणि बघितलेलीही नसते. सत्या त्या बॅगकडे बघत असतो. त्याला ज्या बॅगची चैनही लावता येत नसते त्या बॅगमध्ये सगळे कपडे अगदी व्यवस्थित बसवून मीराने मात्र सत्यावर एक वेगळंच इम्प्रेशन टाकलेलं असतं.
एवढंच नाही तर सत्या कामावर जाणार असतो, त्यामुळे 1 महिना काही तो घरी येणार नाही. म्हणून शेवटी मीरालाच त्याची काळजी वाटते. मीराने वेगवेगळे ड्रायफ्रूटचे लाडू, डिंकाचे लाडू असं काय काय मीराने सत्याला बनवून दिलेलं असतं. तर रवी तेव्हा त्यातला एक लाडू चाखून बघतो, तेव्हा म्हणत असतो की वहिनी अगं काय लाडू बनवलेस तू, हे जर लाडू तू एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ठेवले ना तर 1000 रुपयाला एक लाडू तर व्यवस्थित जाणार. सुधाकर म्हणतो की खरंच मीरा, हे लाडू अतिशय सुंदर झालेत. त्याच वेळी सत्याही तिथे आलेला असतो. सत्या म्हणतो की चल बापा, आता मला निघावं लागेल. मीरा सत्याला सांगत असते की अहो ऐका ना, यामध्ये शंकरपाळे, चिवडा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित ठेवलाय, तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खाऊन घ्या. सुधाकर सत्याला नीट समजावून सांगत असतात की अरे बेटा, नीट गाडी चालव हा, आणि कोणाला ओव्हरटेक वगैरे करू नकोस. तेव्हा निरुपा म्हणत असते हा काय चांगली गाडी चालवणार आहे, मला तर असं वाटतंय की हा डायरेक्टरला डायरेक्ट वरती पाठवणार. सत्या म्हणतो की आई निरुपा, गाडी मी चालवणार आहे आणि मला चांगलंच माहिती आहे कोणाला कुठे पाठवायचं ते, त्यामुळे उगाचच माझी काळजी नको करूस. तर निरुपा म्हणत असते की मला तर असं वाटतंय की त्या डायरेक्टरची गाडी सुद्धा तू विकून खाशील. सत्या म्हणतो की हो का, गाडी विकून खायला मी काही तुझा बबड्या नाहीये. आता निरुपा काही बोलणार तेवढ्यातच सुधाकर भाऊ मध्ये बोलतात, म्हणत असतात की अरे सत्यजित, तुला उशीर होतो ना, जायचंय ना आता तुला, चल बरं लवकर. सत्या म्हणतो की हो आता निघायला हवं, खूप उशीर झालाय. आता सत्या जेव्हा निघणार असतो तेव्हा मीरा सत्याला खुणावून सांगत असते की पाया पडा बाबांच्या. तर सत्याला काही ते कळत नसतं. रवी लगेच सत्याला सांगतो की अरे पाया पड असं म्हणते ती. सत्या लगेचच त्याच्या बाबाच्या पाया पडतो. तर आता सुधाकरने सत्याला भरभरून आशीर्वाद दिलेले असतात. मीरा पुन्हा सत्याला खुणावून सांगते की निरुपाच्या देखील पाया पड. तेव्हा सत्याला निरुपाच्या पाया पडायचा काही इंटरेस्ट नसतो, परंतु मीराने सांगितल्यावर सत्या तिचं ऐकतो आणि निरुपाच्या पाया पडायला जातो. परंतु निरुपा मात्र तिचं तोंड वेगळीकडेच करते. सत्या तिला म्हणत असतं की अगं निरुपा, शिव्या तर तू रोजच देत असते, एखाद दिवशी आशीर्वाद जर दिला तर तुझा आशीर्वादाचा स्टॉक काय संपणार आहे का. सुधाकर भाऊ सत्याला म्हणत असतात की अरे सत्या, तुला काय गरज कोणाच्या आशीर्वादाची, मी आहे ना, मी तुला भरभरून आशीर्वाद दिलेत. सत्या आता बॅग घेऊन निघालेलाच असतो. मीराकडे तो बघतो तर सत्यालाही थोडंसं वाईट वाटत असतं, कारण सत्या आता 1 महिन्यासाठी चाललेला असतो. जेव्हा सत्या निघालेला असतो त्याच वेळी मीराला आठवतं की अरेच्छा, मी तर यांना टोपीच दिली नाही. आणि मग टोपी घेण्यासाठी आता ती कपाट उघडते, तिला दादांची टोपी सापडते आणि मग दादांची टोपी घेऊनच आता मीरा आलेली असते. आणि दादांच्या टोपीकडे बघून ती म्हणत असते की दादा, प्रवासामध्ये तुम्ही यांची काळजी घ्या हा, तुम्ही जर असाल ना तर मला काही काळजीच नाहीये. असं म्हणून आता मीरा सत्याची टोपी घेऊन निघालेली असते. निरुपा इकडे म्हणत असते की सगळ्यांना फक्त त्या सत्याचंच पडलंय, माझं तर कोणाला काही पडलंच नाहीये. बाहेर चाललाय म्हणजे याचा दिंडोराच पिटवलाय सगळ्यांनी. इथं माझ्या पंकजचा काही ठाव ठिकाणा नाही, माझ्या पंकजबद्दल तर कोणाला काही पडलेलं नाही. इतक्यातच निरुपाच्या मैत्रिणीचा निरुपाला कॉल आलेला असतो. निरुपाची मैत्रीण म्हणत असते की काय ग, तुझा बबड्या कुठे गेलाय, हवेत उडाला की काय तुझा बबड्या. निरुपा म्हणते की अगं असं नको ना बोलूस. त्याच वेळी निरुपाचं लक्ष किचनकडे जातं आणि किचनमध्ये ज्या बेसन पीठच्या बरण्या असतात, साखरच्या बरण्या असतात, त्या कमी झालेल्या असतात. निरुपा जेव्हा ते सामान बघते तेव्हा निरुपाला धक्काच बसतो आणि ती विचार करत असते की बापरे, एवढं कसं काय सामान संपलं, आता काय मी ह्या पोरीला सोडत नसते. तर सत्या आता सुधाकर सोबत बाहेर आलेला असतो. रिक्षाची वाट ते बघत असतात. तर सत्या सांगत असतो की अरे बाप, रिक्षा अशी नाही थांबवायची. असं म्हणून आता तो जोराची शिट्टी मारतो. तर एक रिक्षा तिथे थांबते. सत्या जेव्हा रिक्षामध्ये बसायला जातो त्याच वेळी मीरा ही पळत पळत येत असते. सत्या म्हणत असतो की आता ही धुमकेतू कशाला आली आहे इकडे. मीरा आता सत्याला म्हणत असते की अहो, तुम्हाला ऊन लागेल मी हा विचारच केला नव्हता, आणि ही घ्या तुमची टोपी. सत्या म्हणतो की ह्या सत्याला ऊन, वारा, पाऊस असं काही लागत नाही आणि ह्या टोपीची मला गरजही भासणार नाही. मीरा म्हणते की नाही हो, तुमचं डोकं जास्त तापतं म्हणून बरी आहे ही टोपी, घालून घ्या. रवी आणि त्याचे बाबा हसू लागतात. तर सत्या म्हणत असतो की अरे बाप, ती काय पण बोलते आणि तू तिचं ऐकतोयस का आणि हसतोयस का तू माझ्यावर. मीरा सत्याला म्हणत असते की घ्या ना टोपी, खरं तर माझ्या बाबांची शेवटची आठवण आहे ही, आणि ही जर टोपी तुमच्यासोबत असेल ना तर मलाही छान वाटेल आणि बाबाही तुमच्यासोबत कायम राहतील. सत्या म्हणतो की तुझ्या बापाची आठवण आहे, मग मला कशाला देतीयस, तुझ्याकडेच ठेव ना. मीरा म्हणते की माझ्याकडे दुसरी टोपी नाहीये, नाहीतर मी ती दिली असती, पण तुम्हाला सांगते की हरवायची नाही, नीट ठेवायची हां अगदी. सत्या आता ती टोपी घेतो आणि डोक्यात घालतो. तर मीराला खूप छान वाटतं. सत्या आता रिक्षामध्ये बसायला जाणार. पुन्हा एकदा मीरा सत्याला म्हणत असते की अहो ऐका, आणि गाडी नीट चालवायची हां, आणि गाडी चालवताना पाणी पित राहायचं. तेव्हा सत्या म्हणतो की ए बाई, आता कुठपर्यंत सांगणार आहेस तू मला, आता जाऊ दे, मला बसू देत. त्या आता पुन्हा रिक्षात बसायला लागतो. मीरा पुन्हा म्हणते की आणि हो, नीट काळजी घ्यायची हां. सत्या तिला म्हणत असतो की काय चाललंय तुझं हे सगळं, आणि आता तू परत मला ते बोलून बोलून टोकवणार आहेस का.
मीरा म्हणत असते की अहो मी तुमची नाही बोलले, टोपीची काळजी घ्या, म्हणजे टोपीची काळजी घेतली तर टोपी तुमची काळजी आपोआप घेणार आहे. तर सत्या आता मीरासमोर हातच जोडतो. तर सुधाकर आता सत्याला म्हणत असतो की सत्या मला तू नाक्यापर्यंत सोड, मलाही तिथपर्यंत यायचंय. मग सत्याचे बाबा आणि सत्या आता दोघंही आता रिक्षामध्ये बसलेले असतात. सत्या आता मीराला बाय बाय करत असतो, मीराही सत्याला बाय करत असते. दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर हे दोघांचं प्रेम बघून आता सत्याच्या बाबांना मात्र खूप छान वाटत असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जेव्हा मीरा ही घरी आलेली असते तेव्हा निरूपा आता मीरावर भडकते आणि म्हणत असते की हे महिनाभराचं सामान होतं, तू एकाच दिवसात कसं काय संपवलंस. मीरा म्हणते की हे बाहेर जाणार होते म्हणून मी शंकरपाळे, चिवडा, लाडू असं बनवलं होतं. निरूपा आता त्या सगळ्या बरण्यांवर खुणा करून ठेवते आणि म्हणत असते की हे घर माझं आहे आणि मला न विचारता इथली कुठलीही गोष्ट हलता कामा नये. तेव्हा मात्र मीरा ही घाबरूनच निरूपाकडे बघत असते. तर मित्रांनो, असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.